लोकांनी काम करणारा आणि माणूस बघून लोकांनी मतदान केलं पाहिजे. जात बात धर्म हे मला कधीच मान्य नव्हतं आणि यापुढेही मान्य नसेल. मला म्हणजे लहानपणापासूनच ती शिकवण होती. माझ्या मिस्टरांनी पण तेच सांगितलंय की जात पात ही मानायची नाही. माणुसकी हाच आपला धर्म आहे आणि माणुसकी हीच आपली जात आहे. रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक येत्या 5 फेब्रुवारीला होते आणि सध्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. खालापूर तालुक्यातील आतकरगाव जिल्हा परिषदेचा गट सध्या चर्चेत आहे. या गटातून रायगड जिल्हा परिषदेसाठी खालापूर पंचायत समितीच्या माजी सभापती श्रद्धा साखरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या श्रद्धा साखरे यांच्यासाठी ही जागा खूप प्रतिष्ठेची आहे, कारण त्यांचे पती अंकित साखरे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे युवकचे अध्यक्ष आहेत. गेली काही दिवस जोरदार असा प्रचार त्यांच्याकडून सुरू आहे आणि मतदारांकडून सुद्धा त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना दिसतोय. मागच्या काही दिवसात त्यांनी प्रचार केलाय, त्यांना काय अनुभव आलेत, लोकांनी संधी दिल्यानंतर ते नेमकं काय करणार आहेत, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण श्रद्धा साखरे यांच्याशी संवाद साधणार आहोत. श्रद्धाताई, आपलं स्वागत आहे. गेली काही दिवस प्रचार सुरू आहे, कसं वाटतंय, काय प्रतिक्रिया आहेत, काय भावना आहेत? फॉर्म भरल्यानंतर ऑफिशियली प्रचार माझा चालू झालेला आहे. त्यापूर्वी मी गाव भेटी दौरा केला होता. त्यामध्ये महिलांच्या काही समस्या असतील त्या जाणून घेतल्या मी प्रामुख्याने. तर सर्वात जास्त जी समस्या मला जाणवली आहे ती पाण्याची समस्या जाणवलेली आहे. महिलांचा भरपूर प्रश्न आहेत, पण ते सर्व जास्त जो प्रश्न मला भासला आहे तो पाण्याचा आहे. आम्ही 8 तारखेनंतर जो 7 तारखेला निकाल लागेल, 8 तारखेनंतर मी भूषणबाई असतील, भूषण पाटील, देवेनी देशमुख असतील, आम्ही तिघांनी बसून ठरवलेलं आहे की ज्या पहिल्या समस्या आहेत त्या आपण सर्वप्रथम सोडवू आणि त्यानंतर जो काही विकास असेल तो आपण सुरुवात करू त्या विकासाला. गेले काही दिवस तुम्ही प्रचार करताय, जसं तुम्ही म्हणालात की संवाद दौरा केला, महिलांशी संवाद साधला, म्हणजे निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तुम्ही खरं तर प्रचार करताना दिसत होतात, गावोगावी जात होतात. जसा पाण्याचा प्रश्न आहे तसे अनेक, म्हणजे आता बचत गट असतील, बचत गटांचे महिलांचे प्रश्न असतील, महिलांच्या समस्या जास्त आहेत. कारण आपण जर आपल्या वार्डाचा विचार केला, ह्या आतकरगाव वार्डाचा, तर ह्या वार्डात जसं तुम्ही म्हणालात तसं पाणी टंचाईचा मोठा प्रश्न आहे. काही योजना आहेत ज्या अर्धवट आहेत, काही योजना रखडलेल्या आहेत, काही योजना सुरू होण्याची वाट बघतायत. त्यांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करणार का? नक्कीच नक्कीच खूप प्रयत्न करणार. गावभेटी दौरा करत असताना पाण्याची तर समस्या जाणवलीच. काही महिला ज्या असं बोलल्यात की आम्ही घरदार म्हणजे मुलं आहेत, संसार आहेत, ते सोडून आम्ही कामासाठी जाऊ शकत नाही. आमच्या हातामध्ये पण थोडेफार आमच्या हक्काचे पण पैसे पाहिजे. त्यासाठी लघु उद्योगासाठी किंवा घर बसल्या कुठलं काम भेटेल त्यासाठी पण माझा प्रयत्न राहणार आहेत. आणि रायगड जिल्ह्यातून मधून असू दे किंवा पंचायत समितीमध्ये असू दे, पंचायत समितीला आम्ही दोघं असू, मी असेल किंवा काय असेल, जे काही समस्या आहेत प्रामुख्याने पाण्याची समस्या असेल, तरुण वर्गांना रोजगार जो आता आपला MIDC एरिया आहे, इंडस्ट्रियल एरिया इथे भरपूर प्रमाणात आहे, त्यामध्ये जे काही बेरोजगार तरुण वर्ग असेल किंवा महिला असतील किंवा काय असेल, तर आम्ही तिघही जास्तीत जास्त प्रयत्न करू की या तरुण वर्गाला रोजगार मिळेल किंवा महिलांना रोजगार मिळेल. आता बचत गटाचा, आता आपण रोजगारावरती बोलतोय, तर बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमपणे रोजगार करू शकतात. शासनाच्या आता आदितीताई तटकरे महिला आणि बालविकास खातं त्यांच्याकडे आहे, त्या माध्यमातून जर काही निधी आपण आणू शकलो किंवा काही योजना जर आणू शकलो तर इथल्या ज्या बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्यांना उद्योगात मदत करता येईल, लघु उद्योग त्या करू शकतात. त्यांना ज्या काही त्या उपक्रम राबवून एखादी गोष्ट त्यांनी बनवली, उदाहरणार्थ पापड बनवलं, लोणचं बनवलं, त्याला बाजारपेठ सुद्धा असली पाहिजे, कारण ते बनवणं सोपं आहे परंतु मार्केटिंग करून ते लोकांपर्यंत पोहोचवणं कठीण आहे. तर त्यासाठी आदितीताईंचं काही मार्गदर्शन घेणार का? नक्कीच घेईल, कारण की बऱ्याच ठिकाणी स्टॉल्स लागतात जे अद्यापर्यंत आपल्या महिलांना पोहोचत नाही. त्या गोष्टी त्या मी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यानंतर ज्या ग्राम संघ असतात किंवा बचत गट असतात यांना वेगवेगळ्या योजना येतात, वेगवेगळे संधी असते की गोष्टी पोहोचवण्यापुरता, ते आपण प्रयत्न करणार आहोत. आणि मी गाव भेटी दौऱ्या करताना त्या महिलांना सूचना पण, म्हणजे तसं एक सजेशन दिलेलं आहे की आपण पापड बनवतो किंवा पेपर डिश असो किंवा काय असो, तर आपण आपल्या गावातल्याच जे इथे हॉटेल्स असतात, किराणा दुकान असतात किंवा काय असतात, त्यांना जर आपण रिक्वेस्ट केली की बाबा
ठीक आहे, आपण 50चा जो असेल तो आपण थोडंसं प्रमाण कमी ठेवून 40च्या किंवा ह्याच्यामध्ये केलं तो सुद्धा आपल्याला भेटेल. आम्ही तिथल्या लोकांना पण सांगू किंवा आपल्या गावामध्ये कार्यक्रम वगैरे असतात किंवा काय असतात की बाहेरून विकत न घेता आपल्याच महिलांकडून, गावातल्या महिलांकडून विकत घेतला तर त्यांना सुद्धा तो हातभार लागेल. नाही, या सगळ्या याच्यामध्ये आदितीताईंकडे महिला आणि बालविकास खातं आहे. आदितीताईंचं कसं तुम्हाला सहकार्य मिळेल, कसं मार्गदर्शन मिळेल? नक्कीच ते वेळोवेळी मला मार्गदर्शन यापूर्वीही करत आलेले आहेत आणि यानंतर सुद्धा करतील. महिला आणि बालविकास खातं आहे तर त्या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. त्या मला गाईड पण करतायत. अनिकेत भाई असो किंवा तटकरे साहेब असो, आदितीताई असो, यांचं मार्गदर्शन यापूर्वीही होतं आणि यानंतर सुद्धा मला असेल आणि त्यामुळे मला त्या गोष्टीचा खूप फायदा होईल आणि जास्तीत जास्त योजना असतील, कुठल्या प्रकारचे निधी असेल किंवा काही असेल तर तुम्हाला नक्कीच त्याचं आणता येईल मला आपल्या तालुक्यात. आता परवा तटकरे साहेब आले होते, म्हणजे त्यांनी सासगावपासून सुरू केलं, ढेकूला भेट दिली, होनाडला भेट दिली, ठाणे नव्यात भेट दिली. त्यापूर्वी तुमचा प्रचार सुरूच होता, परंतु साहेब आल्याचा काय फायदा झाला, त्यानंतर वातावरण कसं बदललं? नक्कीच वातावरण खूप चेंज झालेलं आहे. साहेबांनी पण बऱ्याच जणांना मीटिंग्स घेऊन त्यांना ही सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की आपल्याला काम करणाऱ्या व्यक्ती आणायच्या आहेत आणि जे व्यक्ती काम करते आहे त्यांना आपण प्रोत्साहन द्यायचं आहे. त्यानंतर त्यांचं तर आपण बघितलं तर विशेष प्रेम खालापूर तालुक्याला राहिलेलंच आहे आणि यापुढेही राहील. ते बोलतात की मी कुठल्याही प्रकारची मदत तुम्हाला आपल्या खालापूर तालुक्याला मी करत राहणार. आता गेली काही दिवस तुम्ही प्रचार करताय, म्हणजे याच्या अगोदर तुम्ही खरं तर निवडणूक जाहीर होण्यापूर्वी गाव भेट दौरा म्हणा किंवा संवाद दौरा केला होता, परंतु त्यावेळेस काही तुम्हाला होम टू होम किंवा डोर टू डोर जावं लागत नव्हतं. आता प्रचार सुरू आहे, आवाज तुमचा बसलाय, वाटतंय की सध्या थोडासा परिणाम झालाय. कसा म्हणजे हे सगळं ऍडजस्ट कसा दिवस कसा असतो, कशी सुरुवात होते आणि दिवस कसा असतो सगळा? सकाळी उत्साहच होतो पण जसं दिवस मावळत जातो तसं त्या जी आमच्याबरोबर मतदार बंधू भगिनी असतात, विशेष करून तरुण वर्ग आणि वृद्ध पण असतात, त्यांचा जो उत्साह ते डोर टू डोर आमच्याबरोबर फिरत असतात त्यामुळे त्यांचा उत्साह बघून आमचा थकवा नक्कीच निघून जातो. आणि गावभेट दौरा करताना त्या महिला बोलतात की ताई तुम्ही आमच्याकडे आल्या नाही तरी चालेल, आम्ही इथं तुमचा प्रचार करू, तुम्ही तुमच्या जिथे जास्त प्रचार करायची गरज आहे तिथे तुम्ही जा, इथली चिंता करू नका. त्यामुळे तो उत्साह आणि त्यांचा जो प्रोत्साहन माझ्या पाठी भेटतंय त्यामुळे मला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन येत नाही. आता श्रद्धा साखरे यांनी ही जी खालची पंचायत समिती म्हणजे जे आतकर गाव आहे, पूर्वीची सासगाव, इथून निवडणूक लढवलेली आहे. या भागातील लोकांना श्रद्धा साखरे माहिती आहे आणि श्रद्धा साखरेंना या भागातील लोक माहिती आहेत. परंतु आता तुम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवताय, एक खानाव पंचायत समितीचा गण ॲडिशनल आता जोडलाय. त्या भागात जरी तुम्ही सभापती म्हणून काम केलं असेल तरी काही गावं अशी असतील जी पहिल्यांदा तुम्ही गेला असेल, काही लोक असे असतील ज्यांच्यासोबत तुम्ही पहिल्यांदा संवाद साधला असाल. काय अडचण जाणवली का, की नॉर्मलच सगळं वाटलं? नाही, नॉर्मल. जशी खालापूर माझा आतकरगाव मागच्या वेळेस जो होता सासगाव पंचायत समिती गण, तो आता आतकरगाव जिल्हा परिषद गण झाले, आतकरगाव पंचायत समिती गण आले. तिथे तर लोक मला ओळखतातच आहेत, पण नवल मला या गोष्टीचं वाटलं की मला वरच्या आतल्या कणातून पण लोक मला भरपूर ओळखतात की नाही ताई आम्ही तुम्हाला ओळखतोय, तुमचं काम आम्ही पाहिलंय आणि तुम्हाला संधी आमच्या विभागातून भेटले तर आम्हाला जास्त आनंद होतो की आता आमच्या गावाचा पण विकास होईल, याची आम्हाला नक्कीच शाश्वती आहे. अंकित साखरे हे जे नाव आहे ते केवळ खालापूर पुरतं सीमित नाही, जिल्ह्यात आहे. कदाचित राज्यातल्या लोकांना सुद्धा अंकित साखरे हे नाव माहिती असेल. अंकित साखरे या नावाचा किती फायदा होतो या निवडणुकीत? खूप फायदा होतोय. बऱ्याच ठिकाणी बोलतो की हा अंकित दादा आहे तर काय टेन्शन नाही आम्हाला, नक्कीच आपण येऊ. अंकित दादा आम्हाला म्हणजे कधी अहोरात्री बोलवा, काही करा, ते आमच्यासाठी हजर असतात. तसंच वहिनी तुम्ही पण आमच्यासाठी आहात. अंकित दादा असो किंवा तुम्ही असो, आमच्यासाठी तुम्ही दोघंही एकच आहात. दुसरा एक असा वेगळा प्रश्न आहे की थोडंसं जातीचं जे काय ज्या चर्चा आहेत त्यावेळी कसं बघताय, म्हणजे लोकांनी जात बघून मतदान दिलं पाहिजे की काम करणाऱ्या माणसाला मतदान दिलं पाहिजे, काय वाटतंय? लोकांनी काम करणारा आणि माणूस बघून लोकांनी मतदान केलं पाहिजे. जात बात धर्म हे मला कधीच मान्य नव्हतं आणि यापुढेही मान्य नसेल. मला म्हणजे लहानपणापासूनच ती शिकवण होती. माझ्या मिस्टरांनी पण तेच सांगितलंय की जात पात ही मानायची नाही, माणुसकी हाच आपला धर्म आहे आणि माणुसकी हीच आपली जात आहे. पण आता 5 तारखेला निवडणूक होतीये, 5 तारखेला या वार्डातले मतदार आपल्याला म्हणजे मतदानाचा आपला हक्क बजावतील. काय आवाहन कराल मतदारांना? नाही, मी सगळ्यांना असंच आवाहन करेल की जास्तीत जास्त महिलांनी, तरुण वर्गाने आपला मतदानाचा अधिकार
बजवावा आणि जास्तीत जास्त मतदान करून जो योग्य असेल त्यालाच तुम्ही निवडून द्यावा एवढं मी आवाहन करेन. तर ह्या होत्या श्रद्धा साखरे. खरं तर एखादी महिला कशा पद्धतीने काम करू शकते याचं उदाहरण म्हणून श्रद्धा साखरे यांच्याकडे आपण पाहू शकतो. त्यांनी पंचायत समितीचं सदस्य असेल किंवा सभापती म्हणून असेल अत्यंत चांगलं असं काम केलंय. त्यांच्या कामाची पोचपावती लोक त्यांना मतदानातून देतीलच, परंतु सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं असल्यानं किंवा तटकरे कुटुंबाशी जे काही त्यांचे संबंध आहेत, अंकित साखरे यांचा जो काय गेल्या काही दिवसातला वावर किंवा जे काय अंकित साखरे यांनी या मतदारसंघात काम केलंय त्याचा निश्चितपणे त्यांना फायदा होईल आणि येत्या 5 तारखेला मतदार श्रद्धा साखरे यांना मताचं जे दान आहे ते निश्चितपणे देतील आणि त्यांना विजयी करतील, विजयाकडे घेऊन जातील अशी अपेक्षा व्यक्त करून श्रद्धा साखरे यांना शुभेच्छा देऊन आज आपण या ठिकाणी थांबूयात.